ट्रॅफिकसाठी रस्ता मोकळा करावा, भाविकांना नम्र विनंती. Concrete drains where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. आज आहे संडे आणि आजचा जो व्लॉग आहे तो एकदम स्पेशल असणार आहे. आजची जी व्हिडिओ आहे ती एकदम स्पेशल असणार आहे कारण मी आता आलो आहे परेलला कुठे तर जिथे गणपती बनतात, मोठे मोठे गणपती बनतात, तर त्या कारखान्यांच्या तिथे मी आज आलेलो आहे. आणि आज इथे भरपूर गणपतींचं आगमन आहे. आणि ही गोष्ट जी बघण्यामध्ये जी पॉझिटिव्ह व्हायचं आहे, आता यंदा काही दिवस बाकी आहेत, म्हणजे अवघे आय थिंक 40 डेज बाकी आहेत गणपती बाप्पा येण्यासाठी. तर आता तिथे आलो जिथे प्रॉपर गणपती बनतात, मोठे मोठे. ते चिंतामणी असू, मोठ्या मोठे मुंबईचे राजा असू, खेडचा राजा असू, खूप सारे जे गणपती असतात तर ते इथे बनतात. तर आता इथे गणपतीचं आगमन बघण्यासाठी एवढे मोठे मोठे लोक आहेत जे आज इथे आलेत. भरपूर सारे यूट्यूबर्स पण आलेत, भरपूर सारे व्लॉगर्स पण आलेत जे आज इथे आलेले आहेत. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम बेस्ट आहे, बघण्यासारखा आहे. आणि बघू आता आतमध्ये जायला भेटते की नाही. पाऊस पण आता एकदम जोरात चालू झालेला आहे. तर चला तर मग चालू करूया आजचा व्हिडिओ. गणपती बाप्पा मोरया. आजची गर्दी एकदम अनएक्सपेक्टेड होती आणि आज गणपती बाप्पाचं भरपूर सारे आगमन पण आहे. आणि गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे पाऊस पण एकदम जोरात चालू झालेला आहे. सो लेट सी. भरपूर गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. अजून गणपती बाप्पा यायला मला वाटलेलं आतमध्ये जायला भेटेल, पण आतमध्ये जायला काय भेटत नाहीये कारण एवढी गर्दी बाहेर झालेली आहे. ती गणपतीचं आगमनच आता आपण बघू की पूर्ण आगमन कसं होत आहे. आणि भरपूर साऱ्या गणपतीचं आज आगमन आहे आणि आता मल्हारी गणपती येतात. गणपती बाप्पाचं एवढं क्रेज आहे की आज फक्त गणपतीचं आगमन बघायला जे आहेत आज सगळे लोक, एवढे सगळे स्टुडंट, एवढे सारे लोक आज इथे आलेले. आज बरं झालं मी आज आलो, एकदम बेस्ट. एवढा आणि सगळा माहोल जो आहे एवढा पॉझिटिव्ह झालेला आहे. आणि जेवढी गर्दी प्रोटेस्टला होती तेवढी गर्दी इथे आहे. आणि हा जो आहे तो आपला गणपती मंडप आहे की जिथून इथून जे आहे सगळे गणपती जे आहेत ते बाहेर येतात. हा जो पूर्ण मुंबईचा जो परेलचा कारखाना आहे तो आहे. तर आता हा कारखाना बघू शकतो तुम्ही की आता बंद करून ठेवलेला आहे इथे. तर आपण आलेलं एकदम बेस्ट लोकेशन जे आहे आपल्याला भेटलं. हे सगळे ट्रेन असतात की ज्या ट्रेन सगळ्या म्हणजे गणपती बाप्पा घेतात. लोकांची जी गर्दी ती वाढतच चालली, काही कमी होत नाही आहे. आणि भरपूर सारे स्टुडंट्स जे आहेत आज इथे आलेत. गणपती बाप्पा आता बाहेर येत आहे. आता लोकांचा उत्साह बघा. थोडे क्षण बाकी येतातच बाहेर. आणि सगळ्यांचे डोळे एवढे आतुरलेले आहेत बघण्यासाठी. एवढी गर्दी झालेली आहे, एवढी गर्दी. फक्त हे तर गणपती बाप्पा येण्याची गर्दी आहे. म्हणजे मुंबईच्या लोकांचा उत्साह बघा की फक्त गणपती येण्याच्या, अजून तर गणपतीला 40 दिवस बाकी, पण फक्त गणपती आगमन बघण्यासाठी, गणपती फक्त त्या कारखान्यातून बाहेर येण्यासाठी फक्त लोकांची गर्दी बघा किती असते. आला गणपती बाप्पा बाहेर आला. एकदम फुल, एकदम एक नंबर. थोडासा फक्त हात दिसलेला आहे, एक नंबर. काय वाईब आहे ब्रो.
प्रवासासाठी कोणताही आगमन सोडा होणार नाही. कारखाना बघा आतून किती मस्त दिसतो. गर्दी भरपूर आहे आणि आतमध्ये जायला बिलकुल परमिशन नाही आहे. तर तरी ट्राय करत होतो मी, पण नाही भेटत. आपण पण पोलिसांना सहकार्य करणं गरजेचं आहे. तो बाहेरच उभं राहिलो. इथे आता भरपूर साऱ्या गणपतीचं अजून आगमन होत आहे आणि बघितलं कशा प्रकारे उत्साह आहे. आणि मी काहीतरी वेगळा विचार करून आलेलो. मला वाटलं की मला आतमध्ये वगैरे जायला भेटेल, पण इथे आम्ही विसरून गेलो की आज भरपूर सारे गणपतीचं आगमन पण आहे आणि आज हजारो लोक आहेत जे आज इथे आले. पण त्या लोकांची गर्दी बघून, तो जो उत्साह बघून सुद्धा जे आहे एवढं एक्सायटेड आणि एवढी एनर्जी फील झाली की, आणि असं वाटतं की लिटरली अजून 40 दिवस बाकी आहे. पण मुंबईमध्ये जे आहे गणपतीचे सेलिब्रेशन आहे ते लिटरली खूप लवकर चालू होतं. आणि आता जे आहे अजून पण खूप सारे छोट्या गणपतीचे जे आगमन आहे तर ते इथे होत आहे. आणि खरंच मला असं वाटतं की लिटरली आत्ताच गणपती आले. अजून 40 ते 45 दिवस बाकी आहेत अजून गणपतीला. आणि आता मी जे इथे आलोय ना, तर तिथे बसतो पूर्ण वर्ल्ड फेमस एक सेकंड ना, रस्ता क्रॉस करतोय. तर तिथे बसतो वर्ल्ड फेमस गणपती म्हणजे लालबागचा राजा. इथे बसतो लालबागचा राजा. आणि इथे ज्या टायमाला गणपती येतात चालायला पण जागा नसते. आणि ही जी बारीक गल्ली आहे तर ह्या गल्लीतून तो बाहेर येतो. आणि समोर अजून काम चाललेलं आहे गणपतीचं. बघू आता काय काय काम नव्हतं. पूर्ण आतमध्ये म्हणजे हा जो आहे तर हे पूर्ण आतमध्ये मंडळाची लाईन असते. इथून जेव्हा लालबागचं दर्शन होतं तर इथे पण वेगवेगळ्या मूर्त्या ज्या अजून आहेत. आणि आता पुढे जो आहे तो लालबागचा मेन मंडप. अजून चालू आहे लालबागच्या राजाचं पूर्ण काम जे आहे ते अजून चालू आहे मंडपाचं. आणि हा पूर्ण भव्य मंडप असतो. आणि जेव्हा ही पूर्ण एक फक्त बारीक गल्ली आहे, पण जेव्हा गणपतीच्या टायमाला येतो तेव्हा तिथे कळत पण नाही की इथे गणपती बसतो. सोसायटी हा पूर्ण एरिया. आणि इथे जो उभा असतो लालबागचा राजा असतो तो इथे उभा असतो. तर आता इथे भरपूर ओळ लागलेला आहे. आय थिंक थोडंफार दर्शन चालू आहे. आणि इथे खरंच मी लालबागला भरपूर वेळा दर्शनाला आलेलो. पण जेव्हा ज्या टायमाला गणपती असतात तर त्या 10 दिवसामध्ये कळत पण आहे की एवढ्या बारीकशा जागेमध्ये इथे लालबागचा राजा बसलेला असतो. तर ते बघण्यासारखे. आणि हा पण जो आहे म्हणजे गणपतीच्या अगोदर डेकोरेशन बघणं, तर हा पण एक उत्साहाचा सण असतो की कारण म्हणजे कळतं की इथे खरंच गणपती भरपूर येतात. हे जे आहे तुम्ही आता इथे दर्शन घेतलं तर तो लालबागचा पाया म्हणून असं बोलतात की हा पहिला दगड ठेवलेला आहे आणि तो वर्षानुवर्षापासून इथेच आहे. आणि ह्याचं दर्शन घेतलं म्हणजे लालबागच्या पायाचं दर्शन घेतल्यासारखं आहे. म्हणजे म्हणून इथे जे लोक आहेत ते इथे येऊन पाया पडतात. म्हणजे असं झालं की लालबागच्या पायावर डोकं ठेवलं. खरंच म्हणजे उत्साह बघायचा आहे ना तर मुंबईच्या गणपतीचा बघायचा, लालबागचा आणि चिंतामणीचा. खरंच
इथे बरेच अजून छोटे छोटे गणपतीचे कारखाने पण आहेत, ते पण एकदम सुंदर आहेत बघण्यासारखे. इथे जो बसतो तो आपला चिंतामणी, मुंबईचा राजा. तर चिंचपोकळीचा तिथे वेगवेगळे नाव आहेत. चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा, पाकचा राजा आणि दुसरा चिंतामणी. हे दोघं गणपतीसाठी एवढा क्रेज आहे. तुम्ही यूट्यूबवर वेगवेगळ्या व्हिडिओ बघितला असेल, जेव्हा चिंतामणीचं जेव्हा आगमन होतं तर तेव्हा आता जेव्हा हा जर पूर्ण रस्त्याला जेव्हा उभा आहे तर तिथे भरपूर सारी गर्दी असते. एवढे ढोल ताशा, एवढा गुलाल उडत असतो, तर एवढा उत्साह असतो लोकांचा. तर आता माझं ॲक्च्युली ना मुंबईला काम होतं थोडं, तर त्यासाठी आलेलो आणि त्या नित्यनियमाने बघा माझं ते काम थोडं अर्धा तासच होतं, ते अर्धा तास झालं आणि मग मी गणपतीसाठी एवढा एक्सायटेड असतो मी. तर म्हटलं की चला एक काम करू, कुठले कुठे काय काय तयारी झाली बघून येऊ. तो एवढी बेस्ट झाली. पहिलं गेलो आपण जे बघितलं की तिथे परेलचं जी कारखाना असतो तर तो एकदम बेस्ट, म्हणजे तिथे ऑल टाईम गणपतीसाठी गर्दी असते. लालबागचा राजा आणि थर्ड आता चिंचपोकळीचा चिंतामणी. आणि बघू आता लेट्स सी आता पुढे काय होतंय बघू. आणि कदाचित मी आता इथून जाईल, तर मी विचार करतोय की हा व्हिडिओचा एंड करू. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि येस, गणपतीसाठी नक्की मी भरपूर एक्सायटेड आहे आणि ह्याच्यानंतर सुद्धा ज्या व्हिडिओ येतील त्या पण एकदम बेस्ट असतील. आणि गणपतीचं प्रिपरेशन काय काय करणार आहे मी तुम्हाला नक्की हळूहळू सांगेन. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. अगर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, हर हर महादेव.